महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25 2025साठी आजची तारीख आहे 5 डिसेंबर 2025. तर 5 डिसेंबर 2025 पर्यंत संध्याकाळपर्यंत आजच्या 6 वाजेपर्यंत किती अर्ज आलेत नवीन आकडेवारी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे पाहू शकता, आपण सांगितलं होतं या अगोदर सुद्धा पोलीस भरतीसाठीची जी अर्ज प्रक्रिया होती शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2025 होती आणि त्यामुळे बहुतांश जवळजवळ सगळ्या उमेदवारांनी 30 तारखेपर्यंत अर्ज जे आहेत हे भरलेले होते. त्याच्यानंतर खूप कमी उमेदवार अर्ज भरायचे बाकी होते. त्यामुळे आत्ता जे अर्ज येत आहेत हे खूप कमी अर्ज येत आहेत. पाहू शकता जास्त अर्ज कोणत्या विभागामध्ये येत नाही आहेत. पोलीस शिपाई असेल, बॅट्समन असेल, त्याचबरोबर चालक असेल, तर यामध्ये जास्त अर्ज कमी जास्त होत नाही आहेत. मात्र काही जे यामध्ये उमेदवार आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी या अगोदर वेगळ्या घटकासाठी जर अर्ज केला असेल तर त्या घटकामधून त्यांनी अर्ज कॅन्सल करून दुसऱ्या घटकामध्ये सुद्धा भरत आहेत. ज्या ठिकाणी जागा अर्ज कमी असतील अशा ठिकाणी अर्ज करत आहेत. तर हे कसं करतायत माहीत नाही आहे का करतात, मात्र त्यांनी अशा पद्धतीचे बहुतांश विद्यार्थी जे आहेत यामध्ये एखाद्या घटकामध्ये जर त्यांनी अर्ज केला असेल तर तो अर्ज कॅन्सल करून दुसऱ्या घटकामध्ये भरत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अर्जसंख्या ही थोडीफार कमी सुद्धा होते. आता आपल्याकडे जे अपडेट आहे यामध्ये काही जुनी अपडेट असून काही नवीन अपडेट आहे, पण तरीसुद्धा यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर त्यामध्ये कोणत्या घटकासाठी कमी अर्ज आलेत तर त्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असणार आहे, जागासुद्धा कमी असतील. तर ती अपडेट आपण जाणून घेणार आहोत. 5 डिसेंबर संध्याकाळचे अपडेट आहे, कोणत्या ठिकाणी कमी अर्ज झालेत, कोणत्या ठिकाणी जास्त अर्ज आलेत. पोलीस बॅट्समन, त्याचबरोबर शिपाई आणि चालक सगळ्या पदांसाठीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठीची सगळ्यात पहिल्यांदा जिल्हानिहाय अर्ज पाहूयात. सगळ्यात जास्त अर्ज ते सगळ्यात कमी अर्ज अशा पद्धतीने आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे CP मुंबईसाठी सगळ्यात जास्त अर्ज आलेले आहेत. यामध्ये आत्ताचा जो टोकन नंबर आहे यामध्ये सकाळचा मला मिळालेला 2,45,910 म्हणजे 2.5 लाख अर्ज हे क्रॉस झालेले आहेत. हा टोकन नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर माझ्याकडे नव्हता. तर 2.5 लाख प्लस अर्ज गेलेले आहेत CP मुंबईसाठी 100%. त्याच्यानंतरनं दुसरा जो आहे घटक CP पुणे सिटीसाठी 81,613 टोकन नंबर आहे. तर यामध्ये थोडासा हा ॲप्लिकेशन नंबर चुकला आहे, तो कट करा. यामध्ये 82,000 प्लस अर्ज CP पुणे सिटीसाठी गेलेली आहेत. कदाचित 90,000 सुद्धा असू शकतात. तर यामध्ये 82,000 माझ्या मते, माझ्या आकडेवारीनुसार 82,000 प्लस 100% आकडेवारी गेलेली आहे अर्जांची संख्या. त्याच्यानंतर CP नागपूर सिटीसाठी यामध्ये 35,000 प्लस अंदाजित आकडेवारी जे टोटल आहे ही 35,000पेक्षा जास्त अर्जसंख्या ही झालेली आहे. कॉम्पिटिशन इथे सुद्धा जास्त आहे, स्पर्धा या ठिकाणी सुद्धा जास्त आहे. त्याच्यानंतर ठाणे सिटीसाठी CP ठाणे शहरसाठी 41,000पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. मागच्या अपडेटमध्ये थोडंसं ठाणे शहरसाठी सांगताना थोडं आकडेवारी चुकली होती, तर ती मी क्लिअर केलेली आहे, डिटेलमध्ये सांगत आहे. 41,000 प्लस अर्ज गेलेले आहेत ठाणे सिटीसाठी. त्याच्यानंतर SRPFमध्ये सगळ्यात जास्त अर्ज कुठं आलेत तर SRPF गट 20 वरणगावसाठी 70,394 म्हणजे 70 ते 72, 73, 75 पदे सुद्धा अर्ज प्रक्रिया यामध्ये अर्ज जे आहेत हे आलेले आहेत. त्यानंतरनं पिंपरी चिंचवड पोलीस शिपाईसाठी यामध्ये आपल्याला दिसतं आहे 15,682 प्लस टोकन नंबर म्हणजे पाहू शकता अंदाजित जो आकडेवारी आहे 25,000पेक्षा जास्त गेलेल्या असतील. 17,000 ते 25,000च्या दरम्यान म्हणजे 23-24,000पर्यंत पिंपरी चिंचवड तुम्ही पकडू शकता, धरून चालू शकता. त्यानंतरनं SRPF गट 15 BC कॅम्प गोंदिया. आता याची अपडेट आपल्याला का मिळते सारखी तर त्या ठिकाणावरून आपण अर्ज हे भरलेले आहेत, त्यामुळे 100% अपडेट 34,000 प्लस आकडेवारी जी आहे BC कॅम्प गोंदियासाठीची SRPF गट 15साठीची गेलेली आहे. त्यानंतरनं CP नवी मुंबई यासाठी जर आपण चेक केलं 30,000 प्लस गेलेली आहेत. आता ही आकडेवारी माझ्याकडे नवीन डेटा नाही आहे तरीसुद्धा मी यात समाविष्ट केलं आहे, पण 30,000 प्लस आकडेवारी गेले म्हणजे 30,000पेक्षा जास्त आत्ता जुना डेटा आहे. यामध्ये 33,000 ते 34,000 CP नवी मुंबई असू शकतात. हे थोडंसं चुकलं येते. त्याच्यानंतर CP मुंबई रेल्वेसाठी आपण पाहूयात तर 40,000 प्लस इथे सुद्धा मुंबई रेल्वेसाठी यामध्ये आकडेवारी गेलेली आहे. सगळ्यात जास्त ते सगळ्यात कमी आपण असं पाहतोय SP ग्रामीण
SP नागपूर ग्रामीणसाठी 16,000पेक्षा जास्त अर्ज आहेत, इथं कमी आहेत. SP अमरावती ग्रामीणसाठी 17,000 ते 18,000 म्हणजे एक 20,000पर्यंत पकडले जास्तीत जास्त. तर SP अमरावती ग्रामीणसाठी हे अर्ज संख्या आहे. त्याच्यानंतरनं SP अकोला, SP अकोलासाठीचे किती अर्ज आहेत हे आपण चेक करतो. तर 12,000 ते 12,500 म्हणजे 13,000पर्यंत जास्तीत जास्त तुम्ही पकडू शकता. SP नांदेडसाठी 11,573 हा टोकन नंबर आपल्याकडे होता, म्हणजे इथे सुद्धा 13,000पर्यंत तुम्ही पकडू शकता SP नांदेडसाठी. एक्झॅक्टली आकडेवारी यामध्ये आपल्याकडे नवीन ॲप्लिकेशन नंबर नाही आहेत. काही ठिकाणी अर्जसंख्या जी कॅन्सल होत आहेत त्यामुळे कमी होते, काहींचं फी पेमेंट नसेल असे सुद्धा यामध्ये कॅन्सल होणार आहेत. शेवटची फायनल आकडेवारी आपल्याला 7 तारखेला एक्झॅक्ट आकडेवारी आपल्याला समजणार आहे. ती सगळ्यात महत्त्वाची आणि फायनल आकडेवारी असणार आहे, कारण यामध्ये पुन्हा जे व्हेरिफिकेशन आहे म्हणजे काय होणार, पूर्ण 7 तारखेला जेव्हा सगळ्यांचे अर्ज भरून होतील त्यानंतरनं मुदतवाढ ही होणार नाही आहे. आणि मुदतवाढ त्याच्यानंतरनं पाहू शकता, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 7 तारखेनंतरनं यानंतरची जी पुढची प्रक्रिया असेल यामध्ये जे सगळ्यांचे अर्ज आहेत याच्यामध्ये छानबीन केली जाईल, त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन केले जाईल आणि सगळे जे पात्र अर्ज असतील त्याची आकडेवारी आपल्याला प्राप्त होईल. ती सुद्धा महत्त्वाची असणार आहे आणि तीच फायनल आकडेवारी आपण घेणार आहोत. त्याच्यानंतरनं नाशिक ग्रामीणसाठी जर चेक केलं तर 15,500 म्हणजे 16,000 पकडू शकता आकडेवारी. SP जळगावसाठी 9,500पेक्षा जास्त यामध्ये अर्ज आलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहतोय, पुणे ग्रामीणसाठी 6,700पेक्षा जास्त अर्ज. CP रायगडसाठी 5,500 पकडू शकता तुम्ही, 5,300 दिसतंय, 5,500. त्यानंतरनं SP वाशिमसाठी 3,200 ते 3,300 कमी, सगळ्यात कमी अर्ज SP वाशिमसाठी आहेत 3,200 ते 3,300. यामध्ये टोकन क्रमांक जो आपण भरला होता 3,130, तर ही जी आकडेवारी आहे 3,130ची, तर हा जो आकडेवारी आहे फक्त मुलांसाठीची यामध्ये, तर 3,200 ते 3,300 इतके अर्ज आलेले आहेत. आता जर विश्लेषण केलं तर सगळ्यात जास्त अर्ज मुंबई शहरासाठी 2.5 लाख, तर वाशिममध्ये 3,200 अर्ज आलेले आहेत. एका दुसऱ्या अर्ज यामध्ये वाढत आहेत, जास्त नाही आहे. त्याच्यानंतर कारागृह प्रिझनसाठी कॉन्स्टेबलसाठी आपण पाहूयात. पुणे कारागृहासाठी 90 ते 95,000 अर्ज आलेले आहेत, अंदाजे टोटल अर्ज. नागपूर कारागृहासाठी 70,000 प्लस गेलेला आहे आकडा. नाशिक कारागृहासाठी 50 ते 60,000पर्यंत. त्यानंतरनं मुंबई कारागृहासाठी सांगतोय आपण, मुंबई कारागृहासाठी 16,000 प्लस. कदाचित ही आकडेवारी अजून वाढली असेल, हा जुना डेटा आहे, लक्षात घ्या, महत्त्वाचा जुना डेटा आहे. त्याच्यानंतरनं महत्त्वाचं काय आहे तर कारागृहपदांना पुणे आणि नागपूरमध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आहे, या ठिकाणी स्पर्धा हे जास्त आहे. त्याच्यानंतरनं चालक ड्रायव्हर पदसंख्या अर्जसंख्या आपण पाहूयात. SP नाशिक ग्रामीणसाठी 21,000पेक्षा जास्त अर्ज आहेत. ड्रायव्हरसाठी महत्त्वाचं, ड्रायव्हरसाठी थोडीशी पदे सुद्धा कमी होती, त्यामुळे अर्जसंख्येसुद्धा कमीच आहे. SP नाशिक ग्रामीणसाठी 21,000 प्लस. SP धाराशिवसाठी 11,000 प्लस गेलेत. SP हिंगोलीसाठी 9,000पेक्षा जास्त. SP परभणीसाठी 6,300 प्लस. सिंधुदुर्गाची थोडीशी आकडेवारी मला वाटतं चुकलंय, इथे जास्त असू शकतं, तर इथे मी गोल करतोय. पुढच्या अपडेटमध्ये मी त्याला क्लिअर करेन, इथे काहीतरी चूक झाली असू शकते, त्यामुळे ही सिंधुदुर्गाची अपडेट पकडू नका. त्याच्यानंतर SP वाशिमसाठी आपण सांगितलं 4,759 म्हणजे 5,000पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी आहेत. तर यामध्ये ग्रामीण चालक पदांना तर पाहू शकता सिंधुदुर्ग कदाचित बरोबर असू शकतं, जागा कमी असतील 660. तर चालक पदासाठी, शिपाई पदासाठी जास्त असणार आहेत, तर चालक पदासाठी कदाचित ही आकडेवारी बरोबर असेल. मी कमेंट बॉक्समध्ये पिन करेन की एक्झॅक्टली आकडेवारी बरोबर आहे किंवा नाही. त्यानंतरनं ग्रामीण चालक पदांना मध्यम अर्ज आहेत, सगळ्यात कमी वाशिमसाठी आपण पकडलं. बॅट्समनसाठी सुद्धा पाहूयात आपण. बॅट्समनमध्ये जर चेक केलं तर SP वाशिमसाठी 1,600पेक्षा जास्त 1,700 पकडू शकता. पुणेसाठी 3,200 अर्ज बॅट्समनसाठी सांगतोय. मुंबईसाठी 1,900पेक्षा जास्त अर्ज. गोंदियासाठी 2,100, गोंदियाच्या ठिकाणी बॅट्समनसाठी सगळ्यात जास्त आलेत. यवतमाळसाठी 1,300पेक्षा जास्त अर्ज. त्याच्यानंतर वाशिम बॅट्समनसाठी 1,600, तर बॅट्समन पदांना फार कमी अर्ज आलेत. आता याचं कारण त्या ठिकाणी जे अर्ज जागा ज्या आहेत त्या सुद्धा कमी असणार आहेत, त्यामुळे बॅट्समनसाठी सगळ्यात कमी अर्ज आलेत. यामध्ये शिपाई, लोहमार्ग आणि इतर पदसंख्या जी आहे हे सुद्धा आपण चेक करूयात. तर यामध्ये पाहिलं रत्नागिरी शिपाईसाठी 6,200, गोंदिया शिपाईसाठी 4,400 आहेत.
यामध्ये नागपूर लोहमार्गासाठी 5,900, पुणे लोहमार्गासाठी 5,900 प्लस, पालघर शिपाईसाठी 7,000पेक्षा जास्त गेलेत, सोलापूर ग्रामीण 7,000पेक्षा जास्त, संभाजीनगर ग्रामीणसाठी 5,000. इथे थोडी पुन्हा एकदा आकडेवारी ही राहिलेली आहे, हे चेंज करायची आपल्याला. इथे 661 असेल. भंडारा शिपाई सुद्धा चुकलं आहे. तर यामध्ये हे अपडेट मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. इथे थोडीशी अपडेट आपल्याकडे प्राप्त नाही आहे, थोडीशी यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये चूक झालेली आहे. तर अशा पद्धतीने ही अपडेट आजची आपल्याकडे प्राप्त झाली आहे. ही कालची अपडेट आपण सकाळी सुद्धा यामध्ये दाखवली होती. तर पोलीस भरतीसाठी अशा पद्धतीने ही अर्जसंख्या आहे. महत्त्वाचे जे अपडेट आहे पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी, मैदानीसाठी मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं की ज्या ठिकाणी अर्जसंख्या कमी आहे त्यांची मैदानी पहिली होईल फेब्रुवारीमध्ये, आणि ज्या ठिकाणी अर्जसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मैदानी जे आहे हे होणार आहे, आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा असेल. अशा सगळ्या अपडेट ज्या आपल्यापर्यंत वेळेवर मिळणार आहेत. यानंतर सुद्धा अजून 2 दिवस बाकी आहेत. किती अर्ज येत आहेत, त्यानंतर फायनल आकडेवारी ही किती येते या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे विस्तारित व्हिडिओ अशाच पद्धतीने घेणार आहोत. तर या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत अशा पद्धतीच्या मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या माहिती, सगळे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. धन्यवाद.